चांदूरबाजार तालुक्यात असलेल्या विश्रोळी येथे अवैधरित्या गौण खनिज मुरुमाची विना रॉयल्टी गावामधून वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुर्दशा होत आहे। यावर येथील नागरिकांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली असता तुम्ही कलेक्टर आहेत का, गौण खनिजांची वाहतूक सुरू ठेवा, नाहीतर गावातील विकास कामे थांबवून देऊ अशी धमकी दिल्याचा आरोप सरपंच मनीषा इंगळे यांनी केला आहे। यावर अखेर अवैधरित्या गौण खनिज विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा सादर करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील विश्रोळी येथील अवैधरित्या गौण खनिज मुरुमाची विना रॉयल्टी गावामधून वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची दुर्दशा, रस्त्यालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे सदर वाहने गावातील मुख्य मार्गाने भरधाव वेगात ट्रक जात असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। ग्रामपंचायत विश्रोळी येथे आमदार बच्चू कडू यांनी भेट दिली असता सरपंच यांना उभे ठेवून त्यांना तुम्ही कलेक्टर आहेत का, गौण खनिजची वाहतूक सुरू ठेवा, नाहीतर गावातील विकास कामे थांबवून देऊ अशा प्रकारच्या धमक्या आणि दबाव तंत्राचा वापर करून कार्यकर्त्यांसमोर महिला सरपंचाला आमदार बच्चू कडू यांनी दिल्याचा आरोप सरपंच मनीषा इंगळे यांनी केलाय। माझं नाव मनीषा राहुल इंगळे, विश्रोळी सरपंच आहे मी। कलेक्टर साहेबांचं आम्ही निवेदन यासाठी दिलं की आमच्या गावात आमदार आले होते बच्चूभाऊ कडू, त्यांचे जे बोलण्याची टोनिंग होती ते व्यवस्थित नव्हती। आमच्या गावातून टिप्परची वाहतूक चालू होती, गावाबाहेर खनिज नेणं चाललं होतं गावातून। तर आमचं म्हणणं असं होतं की आम्हाला गावाल्याचं म्हणणं असं की आमच्या गावातून टिप्पर जाऊ द्यायची नाही, कारण कसं आहे रोडवर शाळा आहे, लहान म्हणजे रोड लहान असल्यामुळे कसं टिप्पर आणि बसेस ह्या दोन्ही येणं जाणं करत नव्हत्या, त्यांच्यामुळे आमच्या गावच्या बस बंद झाल्या। तर शाळेची मुलं जाणं येणं मुश्किल झालं होतं त्यांना जाणं येण्यासाठी। तर मग आम्ही गावातल्या लोकांनी बंद केलं होतं, टिप्पर अडवले होते मग आम्ही, आणि त्यांचा रस्ता जो होता टिप्पर नेण्याचा रॉयल्टी जे होती ते दुसऱ्या रोडची होती आणि आमच्या गावच्या रोडने त्यांनी टिप्पर आणले होते आणि रॉयल्टी जी होती ते खनिज मुरुमची गिट्टीची होती आणि त्यामध्ये मुरुम होता। असे आम्ही 2-3दा त्यांना रोखलं। तर भाऊचं म्हणणं असं झालं, आमदार भाऊचं, की तुमच्यामुळे बाकी तालुक्याचे कामं रोखले आहे, तुम्ही गावातून नेऊ द्या, नाहीतर मग तुमच्या गाव विकास आम्ही थांबवणार आहे। आमची मागणी हेच आहे की आम्ही गावाल्याचं म्हणणं आहे की आमच्या गावातून खनिज म्हणजे हे टिप्पर गेलेली पाहिजे। यावर सरपंच सेवा महासंघ तालुका चांदूरबाजारच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यापुढे जर अशा प्रकारच्या घटना घडल्यास सरपंच सेवा महासंघ तालुक्याच्या वतीने किंवा आंदोलन छेडणार असा इशारा यावेळी देण्यात आला। मी अतुल कडू, ॲडव्होकेट अतुल कडू, सरपंच सेवा संघ तालुका अध्यक्ष चांदूरबाजार। जी आता इथे मौजे विश्रोळी येथील ज्या सरपंच ताई आहे, या इथे स्थानिक आमदार बच्चूभाऊ कडू यांनी भेट दिली आणि भेट दरम्यान सरपंच ताईंना तिथे कार्यालयामध्येच त्यांच्याकडून जी वागणूक त्यांना दिल्या गेली आमदार साहेबाकडून ती अतिशय गुन्हास्पद आहे आणि अवैध वाहतूक जे गावातून सुरू आहे विश्रोळी येथून, याबाबत त्यांनी त्या अवैध वाहतुकीबाबत विचारणा केली असताच त्यांना त्याबाबत कसल्याही प्रकारची योग्य वागणूक न देता तुम्ही कोण अडवणाऱ्या, तुम्ही कलेक्टर आहे काय, या अशा शब्दांचा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे। आणि हे एक लोकप्रतिनिधीकडून एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारची वागणूक देणे अतिशय गुन्हास्पद आहे। या गोष्टीचा आम्ही सरपंच संघटनेकडून निषेध करत आहे आणि याकरताच आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब अमरावती यांना निवेदन दिलं, तसेच तहसीलदार चांदूरबाजार यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। आणि या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून अशी संघटनेमार्फत अशी आमची मागणी आहे की या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन पुन्हा असे प्रकार घडायला पाहिजे नाही आणि यानंतरही अशा प्रकारचे प्रकार जर घडले तर आम्ही सरपंच संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करू आणि योग्य ते आमच्याकडून कारवाई करू। यावेळी तालुक्यातील महिला पुरुष सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते।